मी सौ गायत्री अमोल बिरादार। तर आता आपण पाहत आहोत की श्री मनोजदादा जरांगे पाटील हे पुन्हा उपोषणाला बसलेले आहेत आणि त्यांनी सर्व मराठ्यांना आव्हान केलेलं आहे की पुन्हा एकदा आता ही आरपारची लढाई आहे। आता सर्वांनी आतापर्यंत जशी एकजूट दाखवली तशीच एकजूट आता पण दाखवा। आपण पाहत आहोत पहिल्या उपोषणापासून ते आतापर्यंत महाराष्ट्रभर विखुरलेले हे सगळे मराठे एकत्र करण्याचं काम हे जरांगे पाटलांनी केलेलं आहे, जे की कुणालाही कधीही एकत्र होऊ शकत नव्हते। ज्यावेळेस एकत्र येण्याचा टाईम असतो त्यावेळेस तर हे जास्तच अलग असायचे, पण अशा कठीण परिस्थितीमध्ये जरांगे पाटलांनी सगळ्या मराठ्यांना एक मनाने एका हृदयाने एकत्र आणलेलं आहे आणि ही एकजूट दाखवण्याची पुन्हा आता वेळ आलेली आहे। आता पुन्हा एकदा मोठ्या संख्येने श्री मनोजदादा जरांगे पाटील यांच्या पाठीशी सर्व मराठ्यांनी उभं राहायचं आहे असं आव्हान पण त्यांनी केलेलं आहे की आता या लढाईमध्ये मागे यायचं नाही। आपल्या ज्या मागण्या होत्या सुरुवातीपासूनच त्या मागण्यांमध्ये आपण कधी खंड पडू दिला नाही, सतत त्या मागण्यांचा पाठपुरावा करत गेलो। काही प्रमाणात मान्य झाल्या, काही प्रमाणात प्रलंबित आहेत। त्याही मागण्या पूर्ण करण्यासाठी जरांगे पाटील आता पुन्हा एकदा अंतरवाली सराटी येथे उपोषणाला बसलेले आहेत। त्यांना सगळ्या मराठींनी ताकद पुरवायची आहे। सामूहिक उपोषण आहे अशी त्यांनी घोषणा केलेली आहे। खरोखर एकतेची ताकद ही मोठी असते। राव न करी ते गाव करी असं जे म्हटलेलं आहे ते एकतेच्या ताकदीचं उदाहरण आहे की एकत्र हजारो हात येतात, हजारो लोक एकत्र येतात, हजारो लाखो हृदये जेव्हा एकत्र येतात तेव्हा बदल हा होतच असतो। आणि हाच बदल करण्यासाठी पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील हे त्या अंतरवाली सराटी या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत। आता पुन्हा काय मागण्या पूर्ण होतील तो विषय आता सगळ्या महाराष्ट्राला एक प्रतीक्षेचा विषय म्हणून आहे। सरकार नेमकी काय भूमिका घेते, सरकार खरोखरच आता मराठ्यांच्या मागण्या पूर्ण करते का आणखी प्रलंबित ठेवते, ही सगळ्या लोकांना आता आशा आहे, प्रतीक्षा आहे। आणि सरकार खरोखर जनतेच्या म्हणजे हे बहुसंख्येने मराठे ह्या महाराष्ट्रामध्ये आहेत आणि सर्वात जास्त महत्त्वाची गोष्ट म्हणजे बहुसंख्येने मराठा समाज हा जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणात शेती करतो आणि मराठ्यांच्या मागण्या नाही पूर्ण केल्या म्हणजे शेतकरी वर्ग हा नाराज असू शकतो। मग शेतकरी वर्ग जर नाराज असला तर शेतकरी वर्ग नाराज असणे म्हणजे त्याचे परिणाम संपूर्ण विश्वाला भोगावे लागतात। हेही शासनाने लक्षात घेतलं पाहिजे की आपण केवळ मराठ्याच्या मागण्या पूर्ण नाही करत आहोत तर आपण शेतकऱ्यांच्या पण मागण्या आहेत ह्या, म्हणजे ह्या शेतकऱ्यांच्या मागण्या, मराठे हे केवळ मराठेच नाहीत तर हे शेतकरी आहेत। आपण त्यांच्या मागण्या पूर्ण करणे म्हणजे खरोखर बळीराजाच्या मागणीचं काय महत्त्व असतं हे सरकारने जाणलं पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून आता ह्या उपोषणाचा विचार केला पाहिजे। केवळ मराठे म्हणून नाही तर मराठे प्लस शेतकरी असं आहे ते। आणि मग हे मागण्या आणि हे उपोषण अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे। खरं तर हा आता एक मोठा मेळावाच म्हणावं लागेल शेतकरी आणि मराठ्यांचा। जसं सध्या साधू संतांचा मेळा चालू आहे, कुंभमेळा, तसा मराठ्यांचा आणि शेतकऱ्यांचा हा आता उपोषणाचा एक मेळाच आहे। यामध्ये सर्व मराठ्यांनी आपल्या मागण्या ह्या ठाम ठेवलेल्या आहेत। आता सरकारचं काम आहे त्यावर कोणत्या प्रकारे आता समोर चालायचं, पूर्ण करायच्या, अगर पुन्हा प्रतीक्षेत ठेवायचं, लोकांना वाट पाहायला लावायची, वर्षानुवर्षे वाट पाहायला लावायची का हे असंच रडगाणं चालू ठेवायचं, हे सरकारचं काम आहे। आता निश्चितच मुख्यमंत्री काय भूमिका घेतात संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष आहे।